आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त आपल्याला सुट्टी आहे आणि आज चालू ते मित्राकडे कासूला पनवेल रेल्वे स्टेशनला आहे आणि त्याच्याकडे पूजा आहे. पूजाचं आपल्याला आमंत्रण भेटलेलं आहे, तर पूजेसाठी आपण जाणार आहोत. गाडी आता येईल दिवारोहा. भरपूर क्राऊड आहे. मी पण धावत आलो. ट्रेन जाते भरपूर क्राऊड आहे बघा. आजचा प्रवास लोकल रेल्वेने. असा व्हिडिओ आपण. नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील भाऊ आपल्या मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सर्व स्वागत आहे. आजचा आपण लोकल ट्रेनचा प्रवास दाखवणार त्याच्यामध्ये. थोड्याच वेळात ट्रेन येईल, पण बघा लोकलला क्राऊड किती आहे ते बघा. भरपूर क्राऊड आहे. रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंट होते, काम पण होते, बहुतेक आली वाटते. आणि पब्लिक बघा कसली भरपूर आहे. लास्टपर्यंत पब्लिक आहे लोकल गाडीला. आपला प्रवास लोकल ट्रेनचा आपण आता चालू करतो, दाखवणार आहोत. ट्रेन तर आलीच, तर एवढ्या क्राऊडमध्ये आपल्याला चढायला भेटते का ना, बघूया आता सगळ्या. पब्लिक बघा बा, खाली आहे ट्रेन तशी. उभा तर राहायला भेटेल आपल्याला. चला आपण जाऊया. चला बसा सोडलो का बसा ट्रेनमध्ये. चढलो बाबा, चढलो ट्रेनमध्ये. लोकल ट्रेनचा प्रवास कधी पनवेलवरून आपण चढलो. चला बघूया आजचा प्रवास कसा आहे लोकलचा. ट्रेनमध्ये बघितलं जागा बसायला नव्हती. काका पेपर होता. कितने का है? 10 था ना ये ना. नाही आणि ते गोळे आहेत बघ ह्याचे. हे 2 दे भैयाकडून. 2 घेतले. सुट्टे द्या मला. दादाकडून मस्तपैकी आपण गोळे आणि आवळा घेतला. तुझा फोटो नाही. 10,000 रुपये. इथूनच जाणार आहोत आपण बुवांच्याकडे. आमंत्रण होतं, पूजा आहे त्यांच्याकडे. श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आणि त्यांच्या घरात नवीन घर बांधलं आहे. त्या घरामध्ये पूजा होती. कोकणातील हा आपला प्रवास कोकण रेल्वेचा बघा. लोक नेहमी स्ट्रगल करतात. आज आपण प्रवास केला आहे. कासू. इथूनच जाणार आहोत बुवांकडे. हे सर्व कामाचे मित्र भेटलेत. मस्त कोकण रेल्वेचा प्रवास जबरदस्त भारी आहे एकदम. इथूनच हळूहळू पटरीवरून जाणार आहोत, कारण पर्याय काय नाही. हे लोक सतत स्ट्रगल करतात. दर दिवस सकाळी 5ची गाडी की 5:30ची गाडी पकडतात आणि कामावर येतात. आणि हे बघा, हे जे मित्र आहेत ना आमचे कामावरचे, म्हणजे हे नाही, जे बुवा वगैरे आहेत ते गावंड वगैरे, हे सर्व दररोज सकाळी 4ला उठून 5:30
सव्वा 5ची गाडी पकडतात आणि गाडी पकडून हे लोक कामावर येतात आणि कामावरून सुटतात कितीला 4:30ला आणि गाडी पकडतात. नंतर येणारी 6:30ला गाडी आणि घरी 6ला ना 7ला गाडी पकडतात. तर 7ला गाडी पकडतात पनवेलवरून आणि 9ला घरी पोचतात. बघा पोटासाठी काय काय करायला लागते बिचारे. काही लोकांकडे शिक्षण असते, जॉब असते चांगला, तरी सुद्धा ते लोक करत नाही. बघा किती स्ट्रगल आहे ना. पांडापूर ना, अंगणवाडी केंद्र पांडापूर. कुठली गोविंदाची ना. तर गावात सांगतात इथं गोविंदाची प्रॅक्टिस चालू आहे. आणि एकविरा आईचं बघा छान, एकविरा आईचं दर्शन भेटलं आपल्याला. एकविरा माते की इथं हा ही जी आहे ना, इथे ही गोविंदाची हंडी असते. आणि गावण सांगतात की इथं 10 थर लावतात. गावण तुम्ही कुठं असता बेसला? एक्का म्हणजे ते प्रशिक्षण देतात मुलांना. ही जिम आहे यांची, छोटीशी जिम आहे. असे गावं असतात मस्तपैकी एंट्री करताच गावामध्ये. एक गाव छान आहे तुमचा. स्ट्रगल करतात हे लोक, पण गाव संध्याकाळी आल्यानंतर असं समाधान वाटते गावामध्ये आलोय. आम्ही शहरामध्ये राहतो, दरवाजे सर्वांचे आमचे बंद असतात. कोण बघा कोंबडा बघा गावचा कसला आहे. हवामान आहे. मी या गावामध्ये आलो तर बघतो ते सगळीकडे असे तुलस आहेत. प्रत्येकाच्या अंगणी तुलस आहेत. तुलस कोंबड्या गावच्या कोंबड्या बघा कोंबड्या पाहतात. कासू रेल्वे स्टेशनवरून निघालो इथून आणि आता आलो ते पांडापूरच्या इथे. नाही तर हायवे आहे. हायवे लागला हायवेवरून आपण पुन्हा जाणार आहोत. बघा कशी स्ट्रगल या लोकांना करायला लागते. हायवे आहे. ग्रुप ग्रामपंचायत कासू पेण रायगड, गाव पांडापूर. सुंदर गाव असं बघा, छान आहे, एकदम हिरवगार झालं आहे. सांगा असं थोडी आहे. एक आठवण राहील आपली. बघा मस्त निसर्ग एकदम कोकणात आल्यागतनी वाटते एकदम. आणि आपले गोवा हायवे आहे. म्हणजे पांडापूर कासू हे आमचे गावण साहेब आहेत. हे ना गेली 20 वर्ष हे लोक असेच पनवेल टू कासू पांडापूर आणि हे असे प्रवास करतात. किती मेहनत आहे यांची. CST मुंबई CST. हो साहेब 20 वर्ष प्रवास करताना असाच जाम स्ट्रगल आहे तुमची. अशा मग हा आणि नारळाची झाडं आहेत. खरोखर छान वाटलं गावी येऊन. म्हणजे बघा किती स्ट्रगल आहे. आपण रिक्षा पकडली का बिल्डिंगच्या खाली. हा नसा गावाचा नजारा आहे यांच्या. पकडतात निघून जातं. हा हायवे बॉम्बे टू गोवा. अरे वा गावण साहेब बॉम्बे टू गोवा. साहेब डोंगर धरण आहे का? तेच धरण आहे इथं. बाकी काय फिरण्यासारखं काय? धरण आहे फक्त. धरणच बाकी. तुम्ही पार्टीला येता ते कुठं? आतमध्ये रिसॉर्ट ते तिकडं. हा देवीचं मंदिर कुठल्या? संतोषी माते आणि गणपतीचं मंदिर इकडनं बघून दाखव. ओके बघा गावामध्ये मंदिरं पण भरपूर आहे. जागोजागी बघितलं तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये ना तुळस आहे. हे कोकणामध्ये बघायला भेटते आपल्या गावामध्ये. आता गावण साहेब आपल्याला नेतात ते मंदिरामध्ये देवीच्या. आणि हे काय साहेब? हे गावदेवी मंदिर. ओके गावदेवी मंदिर पण आहे. नेतात ते आपल्या देवीच्या दर्शनासाठी. जय गणेश संतोषी माते की जय. देवीचं दर्शन पण घेतलंय मस्तपैकी. संतोषी गणपती बाप्पा आणि देवीचं मंदिर आहे. हे वीर आहे. कासव सोडलेत. हा पाण्याची टाकी आहे. या गावामध्ये आल्यावर आपल्याला सर्व मार्गदर्शन केलं साहेबांनी. काय त्यांच्या गावामध्ये आहे ते.
आणि मस्तपैकी बोललो ना, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते. ही तुळस आहे बघा, मंदिराच्या अंगणामध्ये तुळस आहे, छानपैकी अशी तुळस. छान असं मंदिर, संतोषी माता की जय. पण देवीचं मंदिरच आहे छानपैकी आणि तुळस आहे, ते सर्व तुळसच तुळस भरपूर आहेत बघा. काय सीन वाटते एकदम गावाचा, जबरदस्त. आभाळ पकडलेत आणि एक मेन नाही, कॉन्क्रीटीकरण सगळीकडे आहे, म्हणजे असं गल्लोगल्लीला रस्ते आहेत त्यांच्याकडे सिमेंटचे. मला तुळस प्रत्येकाकडे आहे इथं, छानपैकी अशी तुळस प्रत्येकाच्या घराच्या तुळस आहे. हां, गावण साहेबांकडे आलं मला. झाडं तुळस छान मोठी मोठी आहेत, तुळस लावले ते. छानपैकी असा गावण साहेबांचा घर आहे आतला, मस्त मस्त साहेब, छान घर बांधला एक नंबर. हे आपल्या गावण साहेबांचं आणि यांचं अधिष्ठान आहे इकडे, साहेबांच्याकडे अधिष्ठान आहे, हे बैठकीला जातात. छानपैकी अधिष्ठान आहे. जय रघुवीर, मस्त घर बांधलं आहे. आणि आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज एंट्रीला छान मस्तपैकी असा महाराजांचा फोटो लावला आहे. वडील आहे ना, पहिला फोटो बाबा हे होते बॉडीवर. बाबांचा रूम आहे काय, छान एकदम. आणि वरती पण तसंच आहे, साहेबांनी मस्त घर बांधलंय. हे बाबांचा रूम आहे त्यांचा, छान. हां 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 हां, छान छान. लक्ष लावायचं, कुठून आला कोण आला, इकडं आलं इकडनं लक्ष लावायचं. बरोबर. आणि के छान घर बांधले ना, मस्त एकदम. मस्त असं हे घर एवढं मुंबईला असतं ना भाई, हां हां पैसे गाव मामा दिसतो साधा, हां हां. मजबूत पैसे नाही, मनाचं चांगलं आहे, पैसा नाही पण मनाचं चांगलं आहे, मनाचं चांगलं आहे. फेमस आहे मामा. नाही, नाही, चांगलं आहे चांगलं आहे. त्याला माणूस भेटणार नाही. त्याने आपुलकीने आपलं बोला, पहिले बुवाची पूजेची तयारी व्हायची आहे, ब्राह्मण यायचं आहे, पण आपण सध्या जाऊया आपल्या घरी. बोलाल ना, म्हणजे वयाने मोठ्या आमच्या वडिलांच्या वया पण आमच्या मित्रासारखा राहतो. बरोबर बरोबर. आम्ही बघतो ना तिथं फ्रेंड सर्कलमध्ये, गेली काय केली, कधी राग मानत राग नाही. मला काम सांगते चाका बिका बसवायला, गाडीची चाका बिका बसवायला सांगते, पण प्रेमाला सांगते. हा फेमस करायला माणसाला. हा, छान आहे, आठवण राहील. बघा आपला स्वतःचा चॅनल आहे, नाही स्वतःच्या चॅनल हे आपला कायमस्वरूपी राहणार. हा कुठे जाईल, बरोबर बरोबर, आपला कायमस्वरूपी राहील, आठवण राहील आम्ही तुमच्याकडे आलो असे. बरोबर ना, कधी भेटतील आम्हाला बघायला. हां तेच ना, आम्ही कधी आता येऊ, त्या निमित्ताने आलो. आणि मी काय बसतो मग. मामाने बघा सगळं दाखवलं गावण साहेबांनी. हे काय हे डोंगर आहे, झाडं भरपूर लावले रे बाबा. नाही नाही, मस्त एकदम. झाडं भरपूर. आता डबल डोंगरचा आहे, तो गुलाबांचा आहे, तो बघ कोरखंड, तो मी आणतो. कोडफल कोडफल, हा कोडफल, हे बघ. छान एकदम, आवडलं आपल्याला, मस्त एकदम. आता आपल्या ऑफिसमध्ये 2-3 झाडे ते पण आणून लावले. हे सफेद जास्वंदी, आता ते आहेत ना. आणि हा कसला काटेवाला कुठलं? ते पेरगुट. हा पेरगुट येतो ना, पेरगुट का? ते पेर असतं, ते दीप मारतं बघ पाटणा. हा हा हा, हे बरोबर बरोबर, हे बघायचं होतं पेरगुट. म्हणजे तुमच्याकडे ते हे असतं ना, वसुयाची यात्रा, वरसुयाची पालखीला पालखीला हे मारतात. बरोबर, देव कोणता देव? भैरी देवाची ना, बरोबर, सॉरी भैरी देवाची. हे भैरी देवाची पेरकुट काठ्या अंगावर मारतात. गावण साहेबांची आई. आई नमस्कार. नमस्कार. अरे तू ठेव ते. पिंक कलर मस्त आहे, पिंक आणि व्हाईट. हा, त्याचं झाड ते तो समोर लावलेला आहे. छान एकदम सजवला तुम्ही. अधिष्ठान विराईचा फोटो. ट्रेन पकडा. गावण साहेबांनी मस्तपैकी आपल्यासाठी घावणे आणि चटणी मस्तपैकी 7 बनवली, वाजता पूजा होईल. एक नंबर. साहेब तुम्ही घावण्याची आपली नाश्त्याची सोय केली साहेबांनी. या नाश्ता करायला. झाला नाश्ता एक मस्त घावणे. विलास कसा, एक नंबर ना, जबरदस्त एकदम छानपैकी. गावणे आणि चटणीचा नाश्ता झाला ना, त्याची चाय, तर नाश्ता चाय मस्त झाला एकदम.
काय इंग्लिश आणू? इंग्लिश नाही रे गावठी आपल्या गावठी कोणती ही बघ, ही 5 पानं देते, ही 5 पानं. हां कधी आणते आता येताना मी हे छोटी निघालोय नाश्ता करून आणि आतमध्ये किती तर बघा मस्तपैकी असे समोरच मांजरी आहेत. बाप रे 8 आहेत. अरे बाप रे 8 आहेत. किती सुंदर आहे. हे बाई इकडे इकडे. अरे बाप रे छान आहेत एकदम. ही कोंबडी बघा कसली कलरफुल आहे. छान एकदम जबरदस्त. ही मजा असते हो गावात राहण्याची. कोंबड्या मांजरी तिथं पण मांजर आहे. चाललोय तो आम्ही शॉर्टकट. आता पुन्हा एकदा गावण साहेब आम्हाला शॉर्टकट नेतात उवानकडे. हे बघा कोंबड्या बघा. गावी आल्या कोंबड्या गावठी. हे खातो आपण बॉयलर. हे बघा झाला आणि पुन्हा पर शॉर्टकट रस्त्याने पुन्हा आपल्याला घेऊन चाललेत गावण साहेब बुवांकडे. मम हिमकुंदमुणानां दैत्याना परम गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं रौद्रात्मकं घोरं तमं केतु केतवेन स्वाहा केतवे इदन्नाम मम नमस्करोमि. ओम अग्नये स्वाहा अग्नये इदन्नाम मम नमस्कार. क्षीयमामृतातम् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनमुर्वार्कवन्दनात् मृत्योर्नारायण देवताभ्यो नमः. नमस्कार. बुवांची पूजा आहे इथे. असं मस्तपैकी छान घर बनलं. होम चालू आहे. शास्त्र पद्धतीने घराची पूजा चालली. होमामध्ये बघून नारळ केली, कडधान्य छानपैकी अशी पूजा झाली आहे. नमस्करोमि आद्य स्वाहा इदन्ना मम नमस्करोमि देवी. कसं काय बघितलं बरोबर. नमस्करोमि अग्निनारायण देवताभ्यो नमः. हातामध्ये अक्षता घ्या दोघांनी. ठीक आहे म्हणजे हात जोडा. नमस्करोमि निर्विघ्नता सिद्ध्यर्थ. अग्निदेवतेला प्रार्थना करा, नमस्कार करा. अवाहनं न जानामि तवर्जनं पूजा चैव न जानामि क्षमता परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिनं यत्पूजितो मया देव परिपूर्ण तदस्तु मे अन्यथा शरणनाति त्वमेव शरणं मम तस्मै. सुख शांती समृद्धिमस्तु आयुष्य आरोग्यमस्तु. सर्व अरिष्ट निरसन बुवांकडे आलोय आणि आता परत बसलोय तो चाय प्यायला दिलाय आपल्याला. आतमध्ये पूजा चालू आहे. या चाय प्यायला गरम गरम मस्तपैकी चाय. भव फलानि समर्पयामि. बिल्वपत्र ठेवायचं. बिल्वपत्रेनं समर्पयामि. नमस्करोमि. हे वरच्या नारळ ठेवायचं. नमस्करोमि अवेक्षितार्थ सिद्धये. त्या नारळावरती अक्षता व्हायच्या. अक्षता मानतो आणि नमस्कार करा. खालच्या नारळाची दुःखी भुईत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखी नाहीशी तिला विचार करून नारद मुनी वैकुंठामध्ये गेले. त्या वैकुंठामध्ये 4 हातामध्ये शंख चक्र गदा आणि कमल धारण केलेल्या, पाया बंधरून आणि वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांनी त्याची स्तुती करण्यासाठी हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्तून ब्राह्मण आणि बांधव यांच्यासह आपल्या धर्मावरती निष्ठा ठेवून कोणत्याही शुभ दिवशी सत्याची पूजा करावी. सत्याला
प्रसादाचा नैवेद्य आणि महानैवेद्य अर्पण करावा. सर्व पवित्र कार्य एखाद्या मंदिरात करावे किंवा आपल्या वास्तूमध्ये करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर भक्तिभावाने हे व्रत केले तर मनुष्याच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात. या कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःख नाशाचा सत्यनारायण महाराज की जय. ओम श्री सुखकर्ता स्मरण जय जय राम श्री सत्यनारायण महाराज की जय. सदा सर्वदा योग सुधा गणावा या कारणी बसा बसा. पूजा वगैरे झाली आणि आता बसलो तर जेवायला प्रसाद घ्यायला. आरती वगैरे झाली आणि आता बसलोय प्रसाद घ्यायला जेवायला. बसलो तर जेवायला आता या जेवायला. तर फायनली उतरलो आता पुन्हा पनवेलला. इथेच आपल्या व्हिडिओची एंड करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.